च्या दिवसातला शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट्स वाहुली विरोधात आई गावरी स्पोर्ट्स अर्जुली या दोन संघादरम्यान आतापर्यंत जर विचार केला तर वाहुली संघाचा विचार केला वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघाचा विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलाय आणि जर आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुली संघाचा विचार केला तर होम ग्राउंड आहे आणि गणेशाची बॅटिंगच्या जोरावरती आज इथपर्यंत पोहोचलेत शेवटचा आणि अंतिम सामना असणार आहे शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ या सामन्याकरिता ताल्यांच्या गजरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अतिशय अगदी एक संघ गोलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत पोहोचलाय तर एक संघ फलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत पोहोचलाय स्वतःच होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड मध्ये गणेश शेवटच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कृतीकरण पाहायला भेटणार आहे पहिला चेंडू झाला मार्गस्तर पहिल्या चेंडूवरती हा 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 छक्का 6 धावा षटकार खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार पाहायला भेटलाय मैदानाच्या आतमध्ये गणेशाच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड ने अक्रॉस पद्धतीचा फटका चेंडू 1 बाउन्सने 4 धावा चौकार नक्कीच गणेश करिता असंच म्हणावं लागेल की नाव सूरत देखता हो नाव मुहूर्त देखता है वो खाली अपने टीम की जरूरत देखता है नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ राहिलाय मैदानाच्या आतमध्ये गणेश याच्या माध्यमातून नक्कीच हॅट्रिक जर साध्य झाली फलंदाजी मार्फत तर गणेशजी चव्हाण यांच्याकडनं कॅश प्राइज लागले 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलं गेलं यावलीला डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पेस झालाय अर्थातच खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाव देखील वाढेल एकेरी धावफिनिशिंग स्कोर कार्ड 11 रन बोर्ड लागले जातात खूप चांगल्या पद्धतीने 11 धावा आतापर्यंत पॉवर प्लेचे षटक आहे पॉवर प्लेचे षटक खूप महत्वाचं राहणार आहे या मॅच करिता शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये यावेळेला खूप चांगला फटकांना जागत भरलेला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते थोडासा शरीरापासून दूर राहिला चेंडू आणि 2 धावा अर्जित केल्या जातील चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण उचलून फील्ड झाली तिथपर्यंत 2 धावा अर्जित केल्या खूप चांगल्या पद्धतीने गणेश आणि फलंदाजी आकारले परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी देखील अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने झाले आतापर्यंत एक षटकार एक चौकार आला त्यानंतर कमबॅक दाखवलाय मिस्टर अक्षय याने यावेळेला क्लासिकल ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंट रिझन मध्ये विकेटची दाट शक्यता होती परंतु जोर धरला ठरला नाही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले
पहिल्या दोन चेंडूवरती जर विचार केला तर एक षटकार आला, एक चौकार आला. त्यानंतर अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी लेंथ आणि लाईन वरती चेंडू हाताळले. यावेळेला पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक तर आहे, परंतु फटका फसलाय. असं वाटलं होतं एक मोमेंटला की चेंडू चाललाय बाहेर, परंतु राहुल याच्या खिलीचा होता अंत. विकेटचा बदल. सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक राजा देखील पोहोचलाय या मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने. जसा पहिला दिवस आहे स्पर्धेचा, शेवटच्या दिवसापर्यंत नो डाऊट गर्दी राहील या मैदानावरती. अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने हे षटक समाप्त झालं. एक षटकाच्या अखेरीस 14 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्तर आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः कर्णधार असतील संघाचे. जयेश याला बघू शकता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. जयेश थापड याला पाहू शकता तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. परंतु आजच्या दिवसामध्ये ज्याच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडले तो गणेश मुकणे. मैदानाच्या अतिशय ताकद आणि नजाकत भरलेले फटके त्याच्या बॅट्स मध्ये आहेत. यावेळेला पूर्णपणे प्लॅन मिस. जोरकस फटका मारण्याच्या मोहामध्ये पूर्णपणे प्लॅन मिस झालेत. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाले. खूप चांगल्या पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेला मागील षटकाची तर सुरुवात 6 धावेने केली होती, परंतु या षटकाची सुरुवात अतिशय अगदी सुरेख आणि चांगल्या लेंथच्या माध्यमातून झाले. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने थोडीशी फंबलिंग होतंय गली रिझन मध्ये. यावेळेला थोडस फंबलिंग, त्याच उत्तर एक धाव अर्जित केली जाईल स्कोर कार्ड वरती. लिडिंग एज लागली होती आणि 15 धावा स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती 15 धावा. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाही. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास आलाय. विकास याच्याकडे देखील ती कॅलिबर आहे नो डाऊट. मैदानाच्या आतमध्ये विकास याला पाहू शकता. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अर्थातच एक धाव वर्जित केली जाईल. एकेरी धावेनिशी खूप चांगल्या पद्धतीने 16 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक मार्गस्तर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गणेश सारख्या फलंदाजाला खामोश ठेवलंय. जर गणेश हॅट्रिक साध्य करतोय तर नक्की 300 रुपयाचा कॅश प्राइज लागलं जातंय सुरेश वाघे यांच्याकडनं. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने पहिला तर आलाय ऑन द राईजने 6 षटकार. इट इज द आउट ऑफ द पार्क. 6 लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं. लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे तो बता देना. हे सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचं क्रेज यंदाच्या हंगामामध्ये देखील हे नो डाऊट टेनिस क्रिकेट जगतामध्ये. टेनिस क्रिकेट जगताचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने गौरव टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते नाम तो सुनाई होगा. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने अनेक असे मोठमोठे क्रिकेटर्स आहेत नो डाऊट. यावेळेला गणेश आउट ऑफ द पार्क. अरे बघतोस काय रागाने षटकार ठोकलाय वाघाने. दुसरा षटकार 6.
तोच टिकतो जो सातत्याने चालत असतो. आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर होताना दिसतोय. तिसरा येईल का, परंतु पूर्णपणे अपील तर केली होती, पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू नक्कीच लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली जाईल. खूप चांगल्या पद्धतीने ही धाव अर्जित केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एक धाव, एकेरी धाविनीशी स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच होतोय 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 29 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. एक महत्वाचा विकेट तर गेलाय, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये गणेश सारखा फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून मागील 2 सामन्यांमध्ये अतिशय अगदी तुफानी फलंदाजी झाली आणि या सामन्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये अतिशय अगदी मागील सामन्यामध्ये जर विचार केला तर चांगल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरला होता संघ अर्जुनी. या सामन्यामध्ये देखील त्याच पद्धतीने उतरलाय. आजच्या दिवसामध्ये मी तर म्हणेन चांगल्या माइंडसेटने आणि स्वतःच होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा देखील घेतलाय आजच्या दिवसामध्ये. यावेळेला खूप चांगला फटका आहे, एकदा पूर्ण होते. 30 सेकंदामध्ये थोडंसं फंबलिंग होतंय. एकेरी धावीवरच समाधान मानावं लागेल. यावेळेला खूप चांगला चेंडू, परंतु इनरेज लागली होती. लोंगचेस आहे, चेंडू फरार होतोय. पुन्हा एकदा लोंगचेस, नशिबाचा चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांचं. आणि गणेश मुगने जर 50 धावा करतोय वैयक्तिक तर नक्कीच कॅश प्राइज देखील गणेश करिता लागलाय. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने इनरेज लागली जाते. पुन्हा एकदा फंबलिंग, परंतु चांगल्या पद्धतीने गली पॉइंट रिझन मध्ये हे क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव अर्जित केली जाईल एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 35 धावा ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा ज्या फलंदाजाची बॅट लहरले आजच्या दिवसामध्ये तो फलंदाज स्ट्राईक असणार आहे. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु फटका उंच जास्त गेलाय, लांबी थोडीशी कमी. आणि त्याच कारण कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही. बडी मछली जाल में फंसती हुई, बॅक लगाउट गणेश. रोहन करिता देखील कॅश प्राइज लागले जाते. सुरेश वाघे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये कॅश प्राइज. यावेळेला 30 धारा चेंडू हाताला मैदानाच्या आतमध्ये थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पेस झालाय. खराबची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटचा करार मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या मार्फत आलाय. अर्थात खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड 36 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच जर रोहन याने जर हॅट्रिक साध्य केली तर नक्कीच कॅश प्राइज त्याच्याकडनं देखील लागले.
आकाशजी जाधव यांच्याकडनं कॅश प्राइज लागलंय आणि पिंटूजी चव्हाण यांच्याकडनं कॅश प्राइज लागलंय. खूप चांगल्या पद्धतीने एक चौकार तर आलाय त्याच्या माध्यमातून रोहन याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला भेटलाय. जर स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 40 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा सामना आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने माइंड सेटने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघ अर्जुन यावेळेस तिरपल्ला चित्त विकेटचं बदल बॅक टू लग आउट रोहन. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 40 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 3 विकेट पण गेल्यात महत्वाच्या 3 विकेट गेल्यात. विकास आणि रामदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात आहे. पूर्णपणे विकासकडे लक्ष असणार आहे या सामन्यामध्ये. महत्वाची पारी तर गणेश मुकण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. 27 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला भेटल्या. त्यानंतर विकास याच्यावरती पूर्ण लक्ष आहे. चेंडू खूप हवेमध्ये आहे, खूप वेळ, परंतु मस्त गाला दस्तक. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. विकास याने जर हॅट्रिक साध्य केली तर कॅश प्राइज त्याच्याकरिता देखील लागलंय. आज घरामध्ये संघ खेळतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर होता. डायरेक्ट हिट झालाय मैदानाच्या आतमध्ये. पंच या धाबा किती आहेत? 2 धाबा या अर्जित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड 48 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगल्या पद्धतीने अर्जुनी संघ हा माइंड सेटने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. आज क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल. हा सामना जो संघ विजय होईल त्याला नक्कीच क्वालिफायचे तिकीट हे पाहायला भेटणार आहे. अंतिम 4 मध्ये पोहोचणार आहे. शेवटचा सामना हा खूप महत्वाचा ठरणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज समीर ला बघू शकताय. यावेळेला पुन्हा एकदा चौथं षटक मार्गस्तर आहे आणि चौथ्या षटकामध्ये अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाले मैदानाच्या आतमध्ये. समीर याच्या माध्यमातून, माफ करा कल्पेश याच्या माध्यमातून यावेळेला खूप चांगला फटका आहे. गली रिझन मध्ये थंडबँडला फील्ड झाले. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत ही एक धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावेशी पुन्हा एकदा स्कोर कार्ड 49 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. बघा जसं जसं संध्याकाळचं सत्र झालंय तसं तसं थोडेसे फटके थोडे कमी व्हायला भेटले. आणि खास करून गणेशाची विकेट आल्यानंतर थोडासा संघ खामोश झालाय. अर्थातच यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रॅकवरती स्वतःच्या थ्रोवरती विकेटचं बटन. कल्पेश एक सुंदर गोलंदाज आहे. विकेटचं बटन बॅक टू द आउट. रामदास
विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर आलाय अजय. अजय याला देखील आज पुढे आणलंय. नो डाऊट एक बेस्ट फिल्डर आहे, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारचे फटके पाहायला भेटते नो डाऊट पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला फटका आहे, तेज दर्रा चेंडू हाताला होता, त्यानंतर थोडीशी फंबलिंग. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय जणू काही एखादा खेळाडू मासे पकडायला गेला असंच वाटलंय मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर 2 धावा. ही 1 धाव वर्जित केली जाईल स्कोर कार्ड वरती. दोन धावा या स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जातील. होते 4 षटकांचा खेळ देखील समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 51 धावा. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने धाव्यांच्या बाबतीमध्ये खोऱ्याने धावा वाहिल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज कुणालच्या फलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने केली होती, परंतु गोलंदाजी शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये इथनं जर तुम्ही विजय होता तर नक्कीच क्वालिफाय तिकीट आपल्या नावावरती असेल. अंतिम 4 मध्ये दाखल होण्याचा शक्यता असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला 1 धाव वर्जित केली जाईल. 52 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 52 धावा होऊन ती बोर्ड लागले जात आहेत खूप चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल सज्ज होते, तर बॅटिंग स्टान्स वरती पुन्हा एकदा फलंदाज अजय याला पाहू शकताय. ओहो यावेळेला खूप चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट प्लस लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव अर्जित केली जाईल. अर्थातच 2 धावा अर्जित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये उधळणपट्टी करून फायदा नाही होणार संघाला. नक्कीच शेवटचा सामना आहे, इथनं मात्र तुम्ही विजय होता तर नक्कीच क्वालिफायचं तिकीट आज फिक्स होणार आहे नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल याला पाहू शकताय. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय चांगला झेल, विकेटचं पतन. बॅक टू द आउट मिस्टर विकास. जिथे माझे मित्र देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून आज समालोचन करण्याकरिता आज संधी भेटले. पहिल्यांदाच परघा परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी भेटले. थँक्यू सो मच. असेल अर्जुनी संघ यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग, उचलून फील्ड करतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु जर तरला थारा नाही मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो क्रिकेट हे जर तरचा खेळच नाही. स्कोर कार्डचा विचार करता स्कोर कार्ड आतापर्यंत 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेला बघू शकताय पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जीतेच्या माध्यमातून होतो. यावेळेस टीचर झोनकडे आहेत. अजय याला परतावं लागेल. अजय याच्या खेळीचा होतोय अंत. विकेटचं पतन. नंतर ज्या संघाचं असं वाटलं होतं की गणेश आहे तिथपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या, परंतु त्यानंतर गणेश बाद झाल्यानंतर टीमची स्थिती पाहू शकताय. जवळजवळ अर्धी फली तंबूच्या आश्रयाला परतल्या. आता मात्र या इनिंगचे शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शेष असणार आहेत.
जितकडे देखील ते कॅलिबर आहे चांगले फटके मारण्याचे. दोन चेंडूगणी किती धाव संख्या घेण्याचा प्रयत्न असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 57 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बघायला भेटल्या, परंतु या दोन चेंडू मध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न होईल याच्याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. डेंजर झोन कडे पुन्हा एकदा एकच रुलावर दोन गाड्या अपघात होणारच. विकेटचं पतन. बॅक टू द आउट. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले. शेवटचं षटक हाना मारीचं असतं, परंतु दुसरं चित्र दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर गोलंदाजी कुणाल्याने अप्रतिम हाताळली आतापर्यंत. सुंदर पद्धतीने हाताळले आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा, या षटकातला. यावेळेला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का पूर्ण? या वेळेला दुसरी धाव देखील सुखरूप रीतीने पूर्ण झालेली आहे, परंतु एक शॉट, अर्थातच ही एकच धाव स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. एकेरी धावेने स्कोर कार्ड 49 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. माफ करा, 59 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 59 ऑन दी बोर्ड लागले जाते. 4 धावेचा आव्हान असणार आहे. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय अर्जुनी संघाने. आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुनी संघ आज चांगल्या माइंडसेटने उतरलाय संघामध्ये. टार्गेट ठेवलंय 60 धावेचं मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघासमोर. वाहुली संघाचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ आकारलाय. गोलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत संघ पोहोचलाय, परंतु फलंदाजी त्याच पद्धतीने करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर आज क्वालिफायचं तिकीट हे फिक्स असणार आहे. तर पाहत राहा, ऐकत राहा अर्जुनी चषक 2025. तात्पुरते एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ. धन्यवाद. पंचांना विनंती आहे की मागील चेंडूवरती ज्या 2 धावा घेता विकेट झाली, पहिली धाव शोड होती की दुसरी धाव शोड होती हे सांगायचं आहे. पहिली शोड होती का? अर्थातच कुठल्याही प्रकारची धाव त्या चेंडूवरती येणार नाही. नक्कीच कुठल्याही पद्धतीची नक्कीच एक धाव वर्जित केली जाईल. साठ धावेचा आव्हान असणार आहे समोर मैदानाच्या आतमध्ये. एक धाव वर्जित केली जाईल. शेवटच्या चेंडूवरती एक धाव वर्जित केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हे खूप महत्वाचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहन पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणलं जाते. रोहन याला मागील सामन्यांमध्ये जर विचार केला तर रोहन याने अप्रतिम पद्धतीने गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल.
पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. ग्रामस्थांचे देखील हार्दिक स्वागत असेल. एक इनिंगच्या समाप्तीनंतर 60 धावेचा आव्हान. पहिला चेंडू मार्गस्थ झाला. दुसऱ्या इनिंगला झाली सुरुवात. यावेळेला पहिला चेंडू ग्राउंडच्या खरखल्या करत चेंडू गेलाय 4 धावे करिता चौकार. पहिल्या चेंडूवर झालाय चौकार. नक्कीच मित्रांनो, कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते. त्याच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. यावेळेला पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्हने चेंडू पार झाला. 4 धावे करिता चौकार. 4 धावा खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीने चौकार पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅकचे 2 चौकार. शेवटच्या सामन्यामध्ये महत्वाचे फटके अक्षयच्या माध्यमातून पाहायला भेटले. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ आकारला अक्षयाने. लगातारचे 3 चौकार पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी अर्जुली चषक 2025 चा आज महासंग्राम आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसलाय. नक्कीच एक इनिंगचा खेळ देखील समाप्त झालाय. टार्गेट आहे 60 धावेचं आणि 60 धावेवरती पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजीचं कृत्यकरण. परंतु इथे काय घडलंय 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात राहुल. कुठल्याही प्रकारची चूक येणार नाही. विकेटचं बटन. बॅक टू द ग्राउंड अक्षय. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलाय. हॅट्रिक तर पाहायला भेटली होती, परंतु पुढील चेंडूवरती विकेटचं पतन देखील पाहायला भेटलं. अर्थातच रोहन यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला दर्जेदार स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, क्रॅकिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे प्लॅन मिस झाले. जसा जसा अक्षय सेट झालेला ती चेंडू आणि 3 चौकार पाहायला भेटले होते, परंतु त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा टप्पा वलल घेते चेंडू. अर्थातच पूर्णपणे प्लॅन होत आहेत. नव्याने बॅटर आले कुणाल. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेशला देखील पाहू शकता. योगेश कडे देखील ते कॅलिबर आहे, ती क्षमता आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फंबलिंगचं कारण अर्थातच 4 धावा चौकार. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर, पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर स्कोर कार्ड 16 अंकावरती जाऊन पोहोचलाय. आणि आज लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहू शकता. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून
खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्टची भूमिका निभावत असताना पाहायला भेटतायत। यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर कटर होतोय चेंडू, खूप चांगल्या पद्धतीने राहुल याचा चेंडू दुसरं षटक मार्गस्थ झालाय। अतिशय अगदी टप्पा पडल्यानंतर कट होण्याचा प्रयत्न होतोय। योगेशकडे ती क्षमता आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा यावेळेला खूप चांगला फटका आहे। लॉंग लेग दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय। पुन्हा एकदा चौकार। या इनिंगचा जर विचार केला तर चौकार खूप आलेत या इनिंग मध्ये। खूप चांगल्या पद्धतीने देखील 4 धावा, 4 धावांची स्कोर कार्ड देखील 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। योगेश एक चांगला खेळाडू आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा खामोश राहिलाय। वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघाचा देखील विचार करायचा झाला तर खूप चांगल्या पद्धतीने हा देखील संघ आहे। गोलंदाजी जोरावरती आज इथपर्यंत आहे, परंतु फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये। हा सामना जर जिंकला तर नक्कीच क्वालिफायचं तिकीट हे आपल्या नावावरती असणार आहे। अंतिम 4 मध्ये प्रवेश पाहायला भेटणार आहे। तर कुठला संघ मजल मारेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने हा देखील चेंडू ट्रॅव्हल झालाय। अचूक लेंथ वरती भेदक महाराज असंच म्हणावं लागेल। टप्पा पडल्यानंतर कुठेतरी नक्कर करतोय चेंडू, वलन घेतोय, कटर कधी आतमध्ये येतोय, कधी बाहेर जातोय, अशा पद्धतीचे चेंडू। आता एक परफेक्ट बॉलर राहुलच्या माध्यमातून पाहायला भेटले हे चेंडू। वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतायत। यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा मोह होता, पूर्णपणे प्लॅन झाले। जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय। नक्कीच सांगायचं झालं तर जर थोडंसं आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच योग्य त्या बॅटच्या रेडार मध्ये चेंडू येऊ शकतोय, परंतु गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागेल। राहुल आणि 4 चेंडू हाताळलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत यावेळेला भन्नाट वेगाने चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये। व्हेरिएशन युक्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले, परिवर्तन केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून। फलंदाजाने चेंडू उलटला होता, त्यानंतर स्वतःने थोडीशी चपलाई दाखवली आणि त्यानंतर ते जरा चेंडू हाताळला। परिवर्तन ही कालाची गरज असते मित्रांनो, परिवर्तन हे होणं खूप गरजेची गोष्ट। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे। यावेळेला खूप चांगला फटका आणण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये। अतिशय अगदी सुंदर पद्धतीने हे षटक देखील झाले समाप्त। 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय। तात्पुरते एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ, कम ऑन डीजे। संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या अर्जुनाली ऐतिहासिक मैदानावरती। खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत अर्जुली संघ हा खेळलाय। यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र 3 षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने धावा पाहिजेत अजूनपर्यंत। डेंजर झोन कडे आहे पुन्हा एकदा कुणाल, परंतु सुखरूप रीतीने पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत। यावेळेला 2 धावा या स्कोर कार्ड वरती अर्जित केले जातील। 22 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 60 धावेचं आव्हान आहे आणि कशा पद्धतीने
संपूर्ण लक्ष असणार आहे ते मात्र योगेश आणि त्यानंतर कुणाल, परंतु योगेश हा थोडासा खामोश राहिलाय. कुणाल याच्याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळी हा ना करतानाची विकेट पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. कुणाल योगेश थोडासा खामोश राहिलाय. पुन्हा एकदा पूर्ण. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे निराशाजनक कामगिरी झाले योगेश याच्या माध्यमातून. कल्पेश शिंदोले याच्याकडे पूर्णपणे लक्ष असणार आहे, कारण तर मागील सामन्यांमध्ये तो हिरो ठरलाय. तर मात्र पाहायचं आहे कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आकारेल. स्ट्राइक एंड वरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. आल्या ये लगा पक्का ये लगा चक्का. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने रिप्ले ऍक्शन मध्ये देखील पाहू शकताय. अतिशय अगदी पूर्णपणे झोकून दिलं त्या फटक्यावरती. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 29. तर मात्र चौथा चेंडू म्हणजे 31 धावीचं आव्हान असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं की कल्पेश याच्याकडे ते कॅलिबर आहे. मित्रांनो, नुकतंच कोणाचं नाव घेतलं जात नाही. आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने आपली ओळख असते मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश याने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सोडवलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज. पुन्हा एकदा रोहन. यावेळेला फुल टॉस, लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा कडक आणि बेधडक 6 षटकार. आदरणीय आणि सन्माननीय मोजम जी पटेल यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष की खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी आहेत या फलंदाजाकडे कल्पेशकडे. कल्पेश याने 2 चेंडू 2 षटकार ठोकले. यावेळेला पुन्हा एकदा 1 धाव आणि एकेरी धावीवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावीनेशी स्कोर कार्ड आतापर्यंत 36 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 36. महत्वाचे 2 गडी देखील बाद झाले, परंतु येणारे असतील 2 षटकागणिक 24 धावीची आवश्यकता. तात्पुरती कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा अर्जुनी चषक 2025. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारे 12 चेंडू असतील 24 धावेचा आव्हान असणार आहे. इथनं मात्र लयबद्ध होण्याचा कारनामा होईल या सामन्यामध्ये. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये कल्पेश याने खूप चांगल्या पद्धतीने जर कल्पेश नावाचं वादळ रोखायचं असेल तर अजय याला चमत्कार करावा लागेल, नो डाऊट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अजय. मित्रांनो, पुन्हा एकदा म्हणेन, नुकतंच कोणाचं नाव घेतलं जात नाही तर आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने आपले ओळख होत जाते. नेहमी लक्षात असू द्या. खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण दिसताय कसे याला महत्व नाही, आपण करताय काय याला खूप महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये अजय सी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल झाले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाले. कल्पेश हिंदोले याच्या माध्यमातून 2 षटकार तर पाहायला भेटले होते, परंतु यावेळेला नवीन समीकरण समोर असलं आहे. अजय पाहायचं कशा पद्धतीने
यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अतिशय अगदी वळण घेतोय चेंडू बाहेर निघतोय. फिरकीचा जादूगार असंच म्हणावं लागेल. स्विंग पद्धतीचे चेंडू वारंवार रीतीने हाताळले. अतिशय अगदी विकेटचं पथन पाहायला भेटलं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अँड सेटने ज्या फलंदाजाकडे संपूर्ण लक्ष होतं त्याने मात्र आजच्या दिवसामध्ये थोडस नाराजजनक कामगिरी केले. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीने चेंडू पाहिलं, निहारलं आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. एकदा पूर्ण झाले. पुन्हा एकदा एकेरी धावीनेशी स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक पुन्हा एकदा कल्पेश याच्याकडे आले. संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती मात्र कल्पेश्वरी वरती. जो संघ लय मध्ये आहे त्या संघाला वारंवार स्ट्राईक एंड वरती येणं खूप गरजेची गोष्ट. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अजय. यावेळेला अरे बघतोस काय रागाने षटकार ठोकला या कल्पेश वाघाने. कडक आणि बेधडक फलंदाजी. हा षटकार बघू शकताय पूर्णपणे संकट मोचक बनून आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कल्पेश शिंदोळे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अजय याला पाहू शकताय. पुन्हा एकदा यावेळेला आखूड टप्प्याची लेंथ होती, हाफ ट्रॅकर होता. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेता घेता आलीशी विकेटचं पतन. इथे काय घडलंय तर कल्पेश याच्या खेळीचा झालाय पूर्ण विराम. म्हणेल आली रे आली. आता अजयची वारी आली. खूप चांगल्या पद्धतीने अजयने काम करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाचा गडी बाद करण्यात यश आलंय कल्पेश शिंदोळे, ज्याने मात्र आल्या आल्या षटकारांचे चौकार मारले होते. त्यानंतर थोडस कॉलिंग खराब असल्या कारणास्तव विकेटचं पतन पाहायला भेटतंय. मात्र ज्या खेळाडूकडे लक्ष आहे अजूनपर्यंत मी करू शकतोय असंच मित्र म्हणेन, जो खिलाडी बेहतरीन होता है जिंदगी भी उसी के साथ खेलते मेरे दोस्त. म्हणून संघर्षामध्ये वाट शोधणं ही खूप महत्वाची गोष्ट. येणारी 7 चेंडू 15 धावेची गरज. या वेळेला पूर्णपणे प्लॅन मिस. यावेळेला विकेटचं पतन देखील पाहायला भेटेल. योगेश याला परतावं लागेल. आणि 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक आहे मार्गस्तर. शेवटच्या षटकामध्ये 15 धावेची आवश्यकता. जर इथनं मात्र सामना जिंकवायचा असेल आणि क्वालिफायचं तिकीट फिक्स करायचं असेल तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 15 धावा करणं ही खूप महत्वाची गोष्ट. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये योग्य ती माइंडसेट आज इथपर्यंत दोन्ही संघ पोहोचलेत. जर आईगावदी वावली संघाचा विचार केला आईगावदी स्पोर्ट्स अर्जुली संघाचा विचार केला तर अतिशय अगदी माइंडसेटने स्वतःच्या होम ग्राउंड वरती उतरलाय.
वाघोबा स्पोर्ट वाहुली संघाचा विचार केला तर एक चांगल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेला 6 चेंडू गणिक 15 धावीची शक्यता होती. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. पहिल्या चेंडू गणिक निर्धाव चेंडूची सांगता झाले. अतिशय तारणहार मैदानामध्ये स्वतः आयोजक आहेत, स्वतः कर्णधार आहेत आणि संकट मोचक देखील आहेत. आजच्या दिवसामध्ये गणेशाच्या खेळीला मात द्यावी लागेल, दाद द्यावी लागेल. अतिशय सुरेख पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत झाले. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव स्लोवर पद्धतीने चेंडू हाताळले. मात्र येणारे 4 चेंडू असतील. आता मात्र 15 धावा. गणेशाने अनेक या क्रिकेटच्या जगतामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत, परंतु जसा जसा गोलंदाजीचा वेग वाढवलाय तसाच चेंडू देखील त्याच वेगाने बाहेर गेलाय. अर्थातच महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाजी 6 षटकार. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने स्पोर्ट सिलेक्शन पाहायला भेटलेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा येणारे 3 चेंडू असतील. 3 चेंडू आणि 9 धावीची आवश्यकता. फुल टॉस डिलिव्हरी यावेळेला देखील चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. यस, 6 षटकार 6 धावा. मध्ये पाहायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने जयेश नक्कीच स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराची भूमिका निभावत असताना अतिशय अगदी चांगले 2 फटके तगडी प्रहार पाहायला भेटलेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश याच्या माध्यमातून स्क्रीन वरती देखील पाहू शकताय. येणारे 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता. हो 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 हो, मैदानाच्या आतमध्ये काय झालंय? विकेटचं बटन, तिरफला चित्त, गडीबाद. 2 तगडी प्रहार तर पाहायला भेटले होते, परंतु त्यानंतर विकेटचे कृत्यकरण पाहायला भेटलंय आणि एक चांगला कमबॅक असंच म्हणावं लागेल. गणेश आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले या क्रिकेटच्या दुनियेमधले. एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर आहे, नो डाऊट. आणि आजच्या दिवसामध्ये गणेशाचा डंका देखील वाजलाय. भले मला 2 षटकार टोकू देत, परंतु मी माझी गुणवत्ता स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये करणार. नक्कीच. म्हणून मित्रांनो, सातत्याने आपण म्हणतोय ना की संघर्षामध्ये वाट शोधणं ही खूप महत्वाची गोष्ट. आणि या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे. अर्थातच येणारे 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता आणि 3 धावा या पूर्ण करणं ही खूप गरजेची गोष्ट राहणार आहे वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघासमोर. ह्या वेळेला पाहू शकताय काय घडलंय, काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. ओ नो, आता मात्र बापरे बाप आणि डोक्याला ताप असंच म्हणावं लागेल. असं म्हटलं तरी काय हरकत नाही. बापरे बाप आणि डोक्याला ताप. नो प्लस 1 धाव अर्जित केली जाते. मात्र गणेश याने थोडीशी चुकी केली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आज संपूर्ण अर्जुलीकर हा सामना पाहायला दिसत आहेत. चहू बाजूने ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत आणि जो महत्वाचा खेळाडू आहे त्याच्याकडनं चुकी झाली, म्हणून क्रिकेटमध्ये चुकी होते नो डाऊट. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू आहे. शेवटची चेंडू इथे काय घडलंय, काय बिघडलंय? मैदानाच्या आतमध्ये संधी तर आली होती, परंतु हार पत्करावी लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुली संघाला नक्कीच चांगले एफर्ट दाखवले, परंतु जे चुक्या झाल्यात त्याच महागात पडल्यात असंच म्हणावं लागेल. आता मात्र नक्कीच जर झेल घेतला असता तरी सुद्धा हा फ्रीट होता नो डाऊट.
परंतु ज्या चुक्या झाल्यात नक्कीच गणेश कडनं चुक्या झाल्यात नो डाऊट. बड़े मंच के बड़े खिलाड़ी को प्रत्येक खेळाडू हा चुकी करतोच नो डाऊट. परंतु चांगलं प्रदर्शन दाखवलं आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुली आज स्वतःच्या मैदानावरती. आणि दूर भरून आलेला संघ अर्थात वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघ नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने एल्फर दाखवले. नक्कीच अभिनंदन असेल वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघ. नक्कीच वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघाचा एक अनमोल हिरा आपल्याला सोडून गेलाय. त्याच्याकरिता श्रद्धांजली वाहायचे आहे. फक्त 2 मिनिटं स्थित जागेवरती उभं राहायचं आहे. मिस यू समीर असंच सर्वांनी एक जागेवरती उभं राहायचं आहे. वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघाचा एक अनमोल हिरा असंच म्हणावं लागेल. आज आपल्याला सोडून गेलाय त्याच्याकरिता ही श्रद्धांजली वाहतोय. सर्वांना विनंती आहे की स्थित जागेवरती उभं राहायचं आहे. फक्त आणि फक्त 2 मिनिटं.